राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 90 कोटी दूध अनुदान जमा। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। राज्यातील 6,303 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 90,90,85,000 रुपयाचे अनुदान जमा झाले आहे। या शेतकऱ्यांना 2 महिन्यात घातलेल्या दुधापोटी 165 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे। हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे। राज्यात गाय दूध अतिरिक्त झाल्याने खरेदी दर घसरले होते। राज्यात गोकुळ, वारणा, राजाराम बापू वगळता 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी प्रति लिटर 33 रुपये कोणीच देत नाही। खाजगी दूध संघ तर 25 ते 28 रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। डिसेंबर पासून गाय दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारने 11 जानेवारी ते 10 मार्च या 2 महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार या 2 महिन्यात शासनाच्या निकषानुसार 6,303 दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 33 कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे। त्यापोटी 165 कोटी रुपये मिळणार असून त्यापैकी आतापर्यंत 18,17,005 लिटर दुधाचे 90,90,85,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे। उर्वरित अनुदान येत्या 4 ते 5 दिवसात मिळणार आहे। मुंडे यांच्यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच लाभ। राज्याचे दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंडे हे दूध अनुदान खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे यासाठी पहिल्यापासून आग्रही होते। त्यानुसार सॉफ्टवेअर तयार करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केल्याने दूध उत्पादकांमध्ये समाधान आहे। विभागनिहाय अनुदान असे मिळणार: पुणे विभाग 95 कोटी, नाशिक विभाग 62 कोटी, औरंगाबाद विभाग 8 कोटी, अमरावती विभाग 1,30,000, कोकण विभाग 7,000, नागपूर विभाग 47 लाख। राज्याचे दुग्ध सचिव तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दूध अनुदानाचे काम वेगाने व बिनचूक पूर्ण करण्यात आले। आतापर्यंत 90 कोटींचे अनुदान वर्ग झाले तर उर्वरित अनुदान लवकरच जमा होईल। प्रशांत मोहोड, आयुक्त दुग्ध विभाग, महाराष्ट्र राज्य। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।